हॅलो, जय श्री कृष्ण. आज आपण बनवणार आहे मुंगफली चाट किंवा शेंगदाण्याचा चाट पण म्हणू शकता तुम्ही. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला पण छान लागते. मी रात्रभर शेंगदाणे भिजू घातलेले आहे. नंतर त्याला सकाळी एक शिट्टी दिली आहे आणि मला थोड्याशा भाज्या आहे माझ्याकडे, मी त्या टाकणार आहे. त्या भाज्यामध्ये होती काकडी आणि कैरी, कांदा, टमाटर आणि गाजर, हिरवी मिरची, हे सर्व मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडासा वरतून सांबार पण टाकणार आहे. नंतर मी हे सर्व भाज्या काटून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर अजून त्याच्यामध्ये काही हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. नंतर आपले हे भाज्या सर्व काटून घेतल्या. नंतर आपल्याला कुकर आपलं थंड झालेलं आहे, त्याच्यामधले मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे पण काढून घेतलेले आहे. एका कटोरीमध्ये मी शेंगदाणे आणि सर्व हे भाजी टाकून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर हे टाकायचं आहे आणि चाट मसाला आणि स्वादनुसार नमक हे पण सर्व टाकून द्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये निंबू टाकायचा आहे एक आणि वरतून थोडासा सांबार टाकलेला आहे आणि माझ्याकडे डाळिंबाचे दाणे होते, मी ते पण टाकलेले आहे. एकदम छान झालेली होती ही रेसिपी आपली. खायला पण छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच नवीन रेसिपीसाठी मला लाईक करत जा आणि कमेंट करा. बाय. जय श्री कृष्ण.